सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोते हो, मी क्रांती उमा उत्तम पाटील आज तुमच्या समोर एक मुलगी म्हणून उभी आहे. पण फक्त माझ्यासाठी बोलायला नाही, तर त्या प्रत्येक मुलीविषयी बोलायला जिच्या जन्मावेळी कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, जिच्या अस्तित्वापेक्षा मुलांच्या अपेक्षांना जास्त महत्व दिलं जातं. मी जे बोलणार आहे त्याच्या सुरुवातीला छोट्या प्रश्नापासून करते. मला सांगा, जर मुलगी होणं इतकंच वाईट आहे, तर त्या प्रत्येक महान पुरुषाला जन्म देणारी ती आई कोण होती? मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. भारत खूप पुढे गेला आहे, पण अजूनही काही मनामध्ये तो जुना विचार घर करून बसला आहे की वंशाचा दिवा फक्त मुलगाच असतो. मला सांगा, वंश पुढे येणारे नाव महत्वाचे की त्या नावाला मान मिळवून देणारं कर्तृत्व? आजही काही ठिकाणी मुलगी जन्माला आली की लोकांचे चेहरे पडतात. कोणी म्हणतं अस्वर, तर कोणी म्हणतं परक्याचं धन. मी जे प्रत्यक्षात अनुभवलंय ते तुम्हाला सांगतो. माझे बाबा शॉपकीपर आहेत आणि मी कधीतरी हेल्प करायला जाते बाबांना. एकदा असंच 8 दिवसापूर्वी मी 4 कस्टमर हँडल करत होते. एक कस्टमर मला बोललं, सर की फटाकडे आहेत. मी पण म्हटलं देतो. मग दुसऱ्या कस्टमरने लगेच त्यांना विचारलं फटाकडे कशा झाले. मग ते कस्टमर बोललं की सेलिब्रेशन करायला हवे, मुलगी झाली आम्हाला. मग ते म्हणलं मुलगी झाल्यावर कोण फटाकडे वाजवतं? मुलं झाल्यावर पेड वाटायचं, सेलिब्रेशन करायचं. मुलींच्यात एवढं काय आहे? अरे बाबा, म्हटलं माझा भारत अजून इथेच पडलाय, अडकून पडलाय. एकीकडे इतकी प्रगती करतोय आणि एकीकडे असो. मुलींना कधी विचारलंय का की त्यांना परक बनायचं असतं की ओझ्याचं धन बनायचं असतं? वॉटेवर नसतं बनायचं. त्यांनाही आई वडिलांचा हात धरून जीवन जगायचं असतं. त्यांना अभिमान वाटेल असं जीवन जगायचं असतं. मला सांगा, आज मुली कोणत्या क्षेत्रात नाही? तो इंडियन आर्मी मध्ये आहेत, इंडियन नेव्ही मध्ये आहेत. 6-6 महिने मुली पाण्यात राहतात देशाची सेवा करण्यासाठी. इतकंच काय, आपल्या भारताचा तिरंगा ऑलिम्पिक मध्ये फडकवणाऱ्या, देश चालवणाऱ्या आणि घरात बसून घरी प्रेमाने सांभाळणाऱ्या, जसं की आपली आई सांभाळते. मग मला सांगा, त्या वंशाची पंथी नाहीत का? मला तरी असं वाटतं की वंशाला पेटवण्यासाठी मुलगा लागत नाही, तर लागतात चांगले संस्कार. आणि हे संस्कार मुलगाही जपू शकतो आणि मुलगीही जपू शकते. हो, मुलीही चांगले संस्कार जपू शकतात. मुलींना ना सहानुभूती नकोय, दया तर अजिबात नकोय. फक्त समान संधी हव्याय. आम्हाला ना कोणापेक्षा नाही मोठं व्हायचं, पण जे बोलतात ना मुलगी आहे ही काय करू शकते, मुली जास्तीत जास्त काय करू शकतात, हे जे बोलतात ना एवढंच बोलू नये इतकीच अपेक्षा. मी ते उभारून प्रत्येक आई वडिलांना विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलींची स्वप्ने मोडू नका. आम्हाला ना खोत मॅडम शिकवायला आहे. खोत मॅडमांची मुलगी परवा सर पोलीस भरती तिचं सिलेक्शन झालं. का झालं? एकीकडे तिची खूप मेहनत होती हे मला मान्य, पण त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीने त्यांना खूप सपोर्ट केला, खूप स्पेशल ठेवले. मला इतकंच म्हणायचं आहे की मुलींवर विश्वास ठेवा. 4 लोकांचं ऐकून तुमच्या मुलींची स्वप्ने अजिबात मोडू नका. थोडा वेळ द्या. मुलींमध्ये खूप स्पार्क असतो काहीतरी करायचा. तुमच्या मुलींची स्वप्ने मोडू नका. त्या एक दिवस इतकी उंच भारी घेतील की तुम्ही सुद्धा म्हणाल, ही आमच्या घराची मुलगी नाही, ही आमच्या घराचा अभिमान आहे. आज आपण एक संकल्प करूया की वंशाचा दिवा की वंशाची पंथी हा वाद संपूया. कारण वंशाला प्रकाश देणारं हे कर्तृत्व असतं ना की मुलगा की मुलगी. चला, आज आपण एक नवीन विचार करूया की मुलगा मुलगी असा भेद करणार नाही. दोघांनाही समान शिक्षण, समान संधी आणि समाजात समान सन्मान मिळवून देऊया. कारण प्रत्येक मुलगी ही तिच्या घरातली मुलगी नसून या अखंड देशाला, अखंड समाजाला प्रकाश देणारी एक ज्योत असते आणि प्रेरित करणारी एक ज्योत असते. जय हिंद. धन्यवाद.